नमस्कार. साधारणतः 50 वयाच्या नंतर महिलांचं जे आरोग्य आहे त्यावर मी थोडंसं बोलणार आहे. ते म्हणजे आपण आरोग्य म्हणलं की आपण आधी एक विचार करतो की BP आहे का, शुगर आहे का, गुडघे दुखत आहेत का, फक्त हाच विचार करतो. पण आपण कधी विचार करत नाही की आपल्या मनाचं पण आरोग्य कसं असेल. जेव्हा आपण शारीरिक व्यायाम करतो, चालतो, फिरतो, घरातल्या घरात असो, तेव्हा एक लक्षात घ्या की आपलं त्यासोबत मनसुद्धा चालत असतं, मनसुद्धा विचार करत असतं. म्हणजे शारीरिक व्यायामावर मानसिक व्यायाम पण अवलंबून आहे. शरीराचा आणि मनाचा खूप काही संबंध आहे. त्यासाठी तुम्ही सकाळी सकाळी आपल्याला आनंद मिळावा म्हणून थोडंसं महिलांनी घर सोडावं, घरातून थोडंसं अलिप्त व्हा आणि सकाळी जाऊन बाहेर फिरून येणं. चालता चालता आपल्या मनातले विचारसुद्धा मोकळे होतात. आपलं कुठल्याही एखादा विचार आपल्या डोक्यातून निघून जातो. आणि त्यासाठी या वयात खरं म्हणजे 50शी नंतर आपण कष्टाची कामं करू नयेत, हलकी फुलकी कामं करायची. जसं बागेत जाऊन अहो तुम्ही झाडाशी गप्पा मारा, ते सुद्धा तुम्हाला खूप आनंद देऊन जाईल. छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो. फिरण्यामुळं आपलं रक्ताभिसरण सुरळीत होतं. त्यामुळं आपल्या शरीरात खरं म्हणजे आनंदाचे हार्मोन्स तयार होतात आणि ते इतकं काही पॉवरफुल असतात. आपण एखादं पेनकिलर घेऊन आपली व्याधी संपवतो, त्यापेक्षाही हे पॉवरफुल असतात. जे आपल्या आनंदाचे हार्मोन्स तयार होतात ते खूप काही आपल्यात सुधारणा आणून देतात. पण स्त्रियांना वाटतच नाही की काय ह्या वयात काय व्यायाम करायचा, आता 50शी नंतर कशासाठी व्यायाम. पण फिरणं हे खूप गरजेचं आहे. तसा न विचार करता आपण बरं होण्यासाठी सतत 24 तास घरात न व्यापून घेता, 24 तास घरात गुंतवून न घेता आपण खरं म्हणजे काही वेळ तरी आपण बाहेर गेलं पाहिजे. भेटलेल्या कुणी जुन्या ओळखीचे भेटतील तुम्हाला, त्यांच्याशी थोडंसं गप्पा मारल्या तरीसुद्धा आपल्याला खूप आनंद मिळून जातो. त्यासाठी पूर्ण घरातली कामं सोडू नका, पण काही काळ तुम्ही बाहेर जाऊन यायचं आणि घरातली कामंसुद्धा, जसं आता घर झाडायचे, कपाट आवरायचे, कपड्यांच्या घड्या करायच्या, ह्या छोटे छोटे कामंसुद्धा जर तुम्ही मन लावून केलात ना, तर हे सुद्धा खूप आपल्या शरीरावर आनंद देण्याचं काम करतं. आपले सुद्धा मन फ्रेश होतं. पण ते कामं तुम्ही मनापासून केली पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वयात बघा बरंचसं काही चमचमीत, तेलकट, गोड खायची इच्छा होत असते. म्हातारपण म्हणजे एक प्रकारे बालपणच असतं. पण स्त्रियांनी थोडंसे मनावर कंट्रोल, स्त्री पुरुष सर्वांनी, पण मी खास आज बोलते आहे स्त्रियांसाठी आणि ते सुद्धा 50 वर्षाच्या पुढच्या स्त्रियांसाठी. खाण्यावर थोडंसं कंट्रोल करायला पाहिजे. कसं आहे, जिभेला तर खूप जिभेचे आपले चोचले असतात. इतके वर्ष आपण जे खात आलो आहे आवडीचं गोडधोड, ते आता सोडवणं थोडंसं कठीण आहे. पण सोडवलं तर पाहिजे, कारण आता आपलं वय ते ते खाणं सहन करणार नाही. जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा आपल्या शरीराला काय पचेल याचं जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण जे काही होईल, जेव्हा आपण आजारी पडू तेव्हा आपल्या परिवाराला त्रास होईल त्याचा आणि आपल्यालासुद्धा त्रास होईल. त्यासाठी आरोग्याकडं बघताना आपल्याला खाण्याकडंसुद्धा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, आपल्या आहाराकडंसुद्धा लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे खरं म्हणजे ही तयारी आपण आधीपासूनच करायला पाहिजे की आपल्या नावावर थोडा तरी पैसा पाहिजे. का पैसा नसेल तर परिवारात तेवढी चांगली वागणूक मिळत नाही. हे कुणाला वाईट वाटेल मी असं बोलल्यामुळं, पण खरं आहे, सत्य आहे. जेव्हा तुमच्याकडे काही अमाऊंट आहे तेव्हा दवाखान्यात न्यायला कुणीही घाबरणार नाही. पटकन घेऊन जातील आणि
पैसा म्हणजे ह्या वयात तुमचा मान आहे, तुमचा सन्मान आहे. तुमच्याकडे काही पैसा असायलाच पाहिजे. आणि मुलांच्या संसारात तुम्ही ह्या वयात बायांनो दखल देऊ नका. सतत तुम्ही स्वतःला सांगा की आपण आता मालक नाहीत, आपण या घरचे पाहुणे आहोत. मुलाकडं आपण पाहुणे म्हणूनच राहण्यात शहाणपण असतं, तरच परिवारात शांतता टिकून राहील. हे खास मी महिलांसाठी सांगत आहे.